चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चक्क 13 नगरसेवकांसह बंडाचं निशाण फडकवत नागपूर विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली। पालिकेत स्वतंत्र गट स्थापन करून धानोरकरांनी पक्ष नेतृत्वाला थेट आव्हान दिले। या आक्रमक पवित्र्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात आता सत्ता संघर्षाची नवी ठिणगी पडली असून स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोघांमधून विस्तवही जात नाही आणि त्याचे परिणाम आता चंद्रपूर महापालिकेत दिसत आहेत। काँग्रेसच्या 13 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांनी या नगरसेवकांना नागपूरला नेलं होतं। 13 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यात आलेला आहे। धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद मिटवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले। त्याचं नाव हे आम्ही काही सूचित केलं नव्हतं। प्रांताध्यक्षांना ते नाव फायनल केलं होतं आणि कालपर्यंत ते सुद्धा लोक या नावाला तयार होते। आज त्यांना का झाली, त्यांनी का बरं पलटी मारली हे मला देखील या ठिकाणी समजलं नाही, पण प्रांताध्यक्षांना जे नाव सूचित केलं होतं त्या नावाचाच गट आम्ही या ठिकाणी फॉर्म केला। आम्ही प्रोसेस हे 27 लोकांची केली आहे। आता जेवढे हजर होते तेवढ्यांची प्रोसेस केली आणि पक्षाच्या गटात सामील व्हायची आणखी तरतूद करू नये। जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजाच्या सिम्बॉलवरती निवडून आले ते सगळे लोक हे गटाचे आहे। गटात ते केव्हाही सामील होऊ शकते, त्यांचं स्वागत आहे। 13 लोकच आहेत, फक्त 13 लोक आहे। बहुमत आमच्या जवळ आहे। 14 लोकांचं बहुमत, 27 मधून 14 लोक आमच्या जवळ आहे। आणि जे लेटर दिलं आहे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, ते प्रभारीच्या चार्जमध्ये आहे। त्यांना अधिकार नाही आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं प्रदेशला कमिशनर ऑफिसला सांगितलं आहे की त्यांच्याजवळ प्रभारीचं चार्ज आहे, त्यांचं ऐकू नका। पण काही असतील, काही प्रेशर असतील कमिशनर मॅडमवर, म्हणून ते गटाची स्थापना करत आहे। आम्ही आता त्यांना निवेदन दिलं आहे की 14 लोकांची साईन करून आम्ही निवेदन दिलं की ते गटाला अवैध ठरावं।